नमस्कार, राधिकाज किचनमध्ये सगळ्यांचे खूप खूप स्वागत। तर आजच्या रेसिपीमध्ये मी नवरात्री स्पेशल उपवासाचे साबुदाण्याचे थालीपीठ बनवणार आहे। तर चला मग रेसिपीला लगेच सुरुवात करूया। तर सगळ्यात आधी मी 2 वाटी साबुदाणा 7 ते 8 तासांसाठी पाण्यात भिजत घातला होता। तर हे बघा, साबुदाणा मस्त भिजलेला आहे। तो अगोदर मोकळा करून घेते आणि नंतर यामध्ये 4 उकडलेले बटाटे आहे ते असे बारीक करून टाकते। आपण साबुदाण्याचे वडे बनवतो सेम त्याच पद्धतीने हे करायचं आहे। नंतर यामध्ये मी टाकणार आहे 5-6 हिरव्या मिरच्या आणि भाजलेल्या शेंगदाण्याचा बारीक कूट। त्यानंतर चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं आणि तुमच्याकडे जर उपवासाला कोथिंबीर चालत असेल तर तुम्ही ती सुद्धा टाकू शकता। बऱ्याच जणांकडे उपवासाला कोथिंबीर चालते, आमच्याकडे चालत नाही त्यामुळे मी टाकलेली नाहीये। आता हे सगळं साहित्य छान मिक्स करून घेऊ। एकजीव करत असतानाच यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे, जास्त नाही, अगदी थोडंसं, हे बघा। आणि एवढ्या पाण्यामध्येच पुन्हा सगळं एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे। आपल्याला याचे थालीपीठ बनवायचे आहे त्यामुळे हे थोडंसं ओलसर पाहिजे। तर आपला साबुदाणा बटाटे छान मिक्स झालेले आहेत। आता हे झाकून 5 मिनिटांसाठी मी असंच बाजूला ठेवून देते। तोपर्यंत आपण उपवासाची दहीची चटणी बनवूया। खूप सोपी आहे, पटकन तयार होते। तर त्यासाठी मी 2 हिरव्या मिरच्या आणि अगदी थोडेसे शेंगदाणे घेतले, भाजलेले शेंगदाणे। त्यानंतर 2 ते 3 चमचे दही टाकायचं। आता हे सगळं आपल्याला मिक्सरमध्ये एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे। आणि नंतर यामध्ये मी थोडंसं दही आणखी मिक्स करते। तर साधारण मी 1 वाटी दही यामध्ये टाकलेला आहे। नंतर यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ टाकलं आणि आता सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं। तर अशी ही उपवासाची अगदी झटकेपट तयार होणारी चटणी तयार झालेली आहे। आणि इकडे 5 मिनिटं झालेत। आता याचे आपण थालीपीठ तयार करायला घेऊया। तर एक पोळपाट घेतला, त्यावरती आपल्याला असा ओला सुती कपडा घ्यायचा आहे। हा कपडा मी ओला करून घेतला आणि नंतर यावरती पुन्हा थोडंसं पाणी शिंपडवायचं आणि साबुदाण्याचा एक गोळा घ्यायचा आणि हात ओला करून याचा आपल्याला थालीपीठ थापायचं आहे। आणि हे थालीपीठ थोडेसे कडेने चिरतात, तर ओल्या हाताने पुन्हा एकदा त्यावरती थोडासा हात मारायचा, म्हणजे ते एकसारखे होतील। हे बघा किती छान थालीपीठ थापले गेले। कडेने थोडासा ओला हात करून हे जे चिरलेलं आहे ते थोडंसं चिटकवून घ्यायचं आणि मध्ये थोडासा एक होल करते। इकडे तवा पण चांगला गरम झालेला आहे, त्यावरती मी उपवासाचं म्हणजे शेंगदाण्याचं तेल लावते। तुम्ही या ठिकाणी तूप सुद्धा वापरू शकता आणि यावरती हे थालीपीठ टाकलंय, हे बघा। यावरती आपल्याला 1 मिनिटासाठी झाकण ठेवायचं आहे। 1 मिनिट झालं, यावरचं झाकण काढून घेते आणि यावरती थोडंसं तेल टाकून ही बाजू पलटून घ्यायची। आणि हे बघा, छान तेल लावून थालीपीठ खरपूस भाजलेत। वरच्या बाजूने थोडं हलक्या हाताने प्रेस करायचं, म्हणजे सगळीकडनं एकसारखं भाजलं जाईल। आता हे थालीपीठ भाजलंय, काढून घेते आणि बाकीचे थालीपीठ सुद्धा मी बनवून घेते।
तर या ठिकाणी उपवासाचे साबुदाण्याचे थालीपीठ तयार झालेले आहे। हे बघा, अगदी मऊ लुसलुशीत झालेत। हे साबुदाण्याचे थालीपीठ बनवायला सुद्धा खूप सोपे आहे आणि चवीला सुद्धा खूप मस्त लागतात। तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा। आणि तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा।